भाजपाकडून 1 कोटी देण्याची ऑफर आली होती. मित्र हो, धमक्या आणि पैशाचा वापर करून भारतीय जनता पक्षानं महापालिका निवडणुकीमध्ये आपले उमेदवार बिनविरोध करून घेतले आहेत. हा मुद्दा विरोधकांनी भलतच लावून धरलेला आहे. सत्ता पक्षातील जवळपास 70 उमेदवार महापालिकेच्या निवडणुकीमध्ये बिनविरोध ठरले आहेत. त्यामुळं निवडणूक आयोगानं सुद्धा या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत. हे सगळं संशयास्पद प्रकरण आता न्यायालयात सुद्धा पोहोचलेलं आहे. बिनविरोध प्रकरणातल्या धमक्या आणि पैशाच्या आमिषाचे काही पुरावे विरोधकांच्या सुद्धा हाती आलेले आहेत. भारतीय जनता पक्षाने केवळ विरोधकांचेच नव्हे मित्रांनो, तर महायुतीत असलेल्या पक्षाचेही उमेदवार विकत घेण्याचा प्रयत्न केल्याच्या काही बातम्या देखील समोर आल्या. धुळे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 10 मधून शिंदे गटाचे महानगर प्रमुख संजय वाल्हे यांच्या पत्नी सविता वाल्हे या निवडणुकीला उभ्या आहेत. या ठिकाणी वाल्हे यांच्या पत्नीनं निवडणुकीतून माघार घ्यावी यासाठी भाजपाकडून 1 कोटी देण्याची ऑफर आली होती. ही ऑफर आपण नाकारल्याचा दावा या वाल्हे यांनी केला. याबाबत त्यांनी एक व्हिडिओ तयार केला आणि तो सार्वजनिक सुद्धा केला आणि या व्हिडिओची राज्यभरात मोठी चर्चा झाली. पण बहुतेक हा व्हिडिओ निवडणूक आयोगापर्यंत पोहोचलेला दिसत नाही मित्रांनो. अहो, एवढ्या गंभीर आरोपाची चौकशी निवडणूक आयोगाकडनं होणं अपेक्षितच असतं नव्हे, ती त्यांची ड्युटी सुद्धा असते. पण काय होताना काही दिसत नाही हो. शिंदे गटाकडून करण्यात आलेल्या या मोठ्या खुलाशानंतर आता काँग्रेस पक्षाच्याही एका उमेदवारानं असाच दावा केला आहे. नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 29 मधल्या निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून काँग्रेसचे उमेदवार रामचंद्र गजबे यांना त्यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी 10 लाख रुपयाची ऑफर दिली होती, असा दावा या उमेदवारांनीच केला, म्हणजे या गजबे यांनीच केलेला आहे. राज्याच्या काही महानगरपालिकेमध्येही भाजपानं हा प्रयोग केला. तिथं त्यांचं जमलं, पण नागपुरात काँग्रेस उमेदवार त्यांच्या प्रलोभनाला बळी पडला नाही. त्यामुळं भाजपाचा हा प्रयोग फसला, असं काँग्रेसनं म्हटलंय. काँग्रेसच्या मेळाव्यामध्ये सुद्धा हा मुद्दा मांडला गेला. 10 लाखाच्या आमिषाला बळी न पडल्याबद्दल या उमेदवार गजबे यांचा सत्कार सुद्धा काँग्रेसनं केला. निवडणूक आयोगानं याची दखल घ्यावी अशी मागणी पुन्हा एकदा काँग्रेसनं केली. निवडणूक आयोगाकडे सातत्यानं अशाच मागण्या होत आहेत. एवढ्या मोठ्या तक्रारी जाहीर होत आहेत. निवडणूक आयोगानं खरं तर अशा प्रकरणाची स्वतः होऊन दखल घेतली पाहिजे आणि पुढील काही कारवाई किंवा कार्यवाही काही केलं तर पाहिजे की नको. तुम्ही काय म्हणाल मित्रांनो, जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.